माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही लाभार्थ्यांनी माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं। लाभार्थी महिला आहेत त्यांना 3000 रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे तुम्हाला अजून देखील नसेल मिळाले तर बघू शकता व्यवसायासाठी जे काही मिळणार बिनव्याजी कर्ज देवेंद्र फडणवीसांनी जे काही मास्टर प्लॅन सांगितलेला आहे तर आपल्या समोर सर्वांसमोर जो काही हा निर्णय दाखवण्यात येणार आहे तर बघू शकता आताची नेमकं काय झालेलं आहे, नेमकं काय न्यूज आहे आपल्या समोर आहे। तर आताची ब्रेकिंग न्यूज जे काही आपल्या समोर आहे, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला जे काही अधिक बळ देण्यासाठी हे सरकारने लाडकी बहीण योजनेला जे काही इतर शासकीय योजनांशी जे काही जोडण्याचा जो काही महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि आत्ताची जे काही ब्रेकिंग न्यूज आपल्या समोरच येत आहे तर लाडक्या बहिणींना जे काही कर्ज हे सरकार देणार आहे तर बघू शकता कशा प्रकारे भेटणार आहे। तर बघू शकता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला जे काही अधिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने जे काही लाडकी बहीण योजनेला जे काही सर्वात जास्त जे काही पहिल्यांदा मत दिलेलं आहे तर इतर शासकीय योजनांशी जे काही जोडण्यासाठी तर महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या माध्यमातून महिलांना जे काही विविध व्यवसाय जे काही उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जातात आणि त्यासाठी जे काही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी आत्ताची जे काही महत्त्वाची बातमी ही आत्ता आपल्याकडे आलेली आहे। तर ग्रामीण भागातील जे काही महिलांच्या नेतृत्वाला जे काही प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं जे काही विकसित जे काही भारत हे शक्ती संगम या 2 दिवसीय जे काही ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेच्या जे काही उद्घाटना प्रसंगी जे काही बघू शकता आत्ता जे काही बोलत आहे तर हे परिषद भाईदर जे काही बघू शकता रामभाऊ माळी जे काही बघू शकता प्रबोधिनी जे काही त्यांच्या सहयोग जे काही आयोजित करण्यात आले होते जे काही कार्यक्रमाचे जे काही अध्यक्ष जे काही खासदार विनय सहस्त्रबुद्धे होते। यावेळी ग्रामविकास जे काही मंत्री जे काही गोरे यांनी सर्व पोपटराव जे काही तसेच बघू शकता तसेच मीरा हे सर्वांनी जे काही सर्वात मोठे उद्वाहन हे आपल्या समोर मांडलेले होते। मुख्यमंत्री फडणवीस जे काही बघू शकता म्हणाले की जगातील विकसित देशाचा जो काही अभ्यास केला असता जे काही महिलांना मानवी संसाधन जे काही व्यवस्थित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्यामुळे जे काही देशाच्या जे काही विकासाला जे काही गती मिळाली असून आणि ही दिसून पण येते बघू शकता। त्यामुळे महिलांना अधिक जे काही व्यावसायिक त्यांना पैसे हे देण्यात यावे ही संधी मिळवण्यात यावी यासाठी राज्य सरकारने जे काही सरकार प्रयत्नशील आहे तर भारताची जे काही अर्थव्यवस्था जे काही सध्या जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे तर बघू शकता ही लवकरात लवकर पहिल्या क्रमांकावरती कशी नेण्याची हे सर्व सरकारची जबाबदारी आहे। तर बघू शकता तर आपल्याला जे काही सर्वात प्रथम काय करायचं आहे तर बघू शकता तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत आहे। तर बघू शकता आत्ताची सर्वात मोठी बातमी तर येतच आहे तर असून लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वासही त्यांना व्यक्त केलेला आहे। तर बघू शकता लाडकी बहीण योजना ते योजनेचे जे काही योजनाशी जे काही जोडण्याचा निर्णय महिलांना जे काही केवळ लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत जे काही देण्यासाठी ते काही देण्यापेक्षा त्या योजनेला इतर शासकीय योजनांशी जे काही जोडण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आता तुमचे जे काही पैसे हे सर्व इतर जे काही शासनाचे जे काही नियम आहे त्याला जोडण्यात येणार आहे। तर बघू शकता तुम्हाला काय काय मदत देण्यात येणार आहे तर बघू शकता या अंतर्गत मुंबई बँकेच्या जे काही माध्यमातून महिलांना कोणताही जामीन जो काही किंवा हमी ही देता विविध जे काही व्यवसाय उपक्रमासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। बघू शकता बिनव्याजी जे काही कर्ज तुम्हाला मिळून देणार आहेत। तर बघू शकता आता विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे काही अंतर्गत महिलांना मिळणार जे काही आर्थिक मदतच या कर्जाच्या परतफेडीसाठी जे काही वापरली जाणार असल्याची जे काही माहिती फडणवीस यांनी आपल्याला बोललेली आहे। तर बघू शकता लाडकी बहीण योजना जे काही उमेद उपक्रमातून जे काही अंमलबजावणी केलेली आहे या नव्या उपक्रमाची जे काही अंमलबजावणी ही शासनाच्या उमेद या उपक्रमामार्फत जे काही केली जाणार आहे तर जे काही जिल्हा न्यायालय जे काही बघू शकता उभारण्यात जे काही येणार आहे जे काही उमेद मॉलमध्ये जे काही महिलांनी जे काही तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ ह्या उपलब्ध करून दिली जाणार आहे। यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास जे काही चालना मिळणार आहे बघू शकता ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात। आता उद्योग जे काही क्षेत्रामध्ये मोठ्या खाजगी कंपन्या ही स्पर्धा देऊ लागलेल्या आहेत बघू शकता। तर अशा विश्वास जे काही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे
तर देवेंद्र फडणवीस हे काय बोलत आहे, आत्ताची जी काही ब्रेकिंग न्यूज तर आहेच आहे. तर बघू शकता राज्य सरकारच्या विविध कर्ज योजनांचा आढावा घेतल्यास जे काही सर्वसाधारण कर्ज जे काही मिळणार आहे तर योजनांमध्ये जे काही परतफेडीचे प्रमाण जे काही सुमारे 50% जे काही असल्याचे दिसून येत आहे. तर मात्र महिलांना बचत गट किंवा इतर माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जाची जी काही परतफेड करण्याचे जे काही प्रमाण 99% जास्त आहे. त्यामुळे महिलांमध्ये जे काही कर्जाचा योग्य जो काही वापर करून सक्षम आर्थिक व्यवस्थापन जे काही उभारण्यासाठी जे काही सक्षमता जे काही असल्याचे जे काही स्पष्ट होत असल्याचे जे काही फडणवीसांनी यांनी नमूद केलेलं आहे. आताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर ही फडणवीसांनी ही मांडलेलीच आहे. तर आत्ताची जी काही लेटेस्ट न्यूज आपल्या समोर येत आहे तर आत्ताचे लेटेस्ट न्यूज काय काय आहेत बघू शकता आपल्या समोर येत आहे. तर बघू शकता आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज जे काही बघू शकता. आता नालासोपारा पिसाटलेले जे काही रेड्याचे जे काही धुमाकूळ दुचाकीला धडक देत दुकानात घुसला. आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज येत आहे. तर बघू शकता आता जे काही नालासोपाऱ्याचे संतोष भवन परिसरात सकाळी 10:30च्या सुमारास जे काही पिसाटलेल्या रेड्याने जे काही अचानक धुमाकूळ घातला. रेड्याने एका दुचाकीला जे काही जोरदार धडक दिली तर सामान्यतः तर स्वतःचे जे काही ते पूर्णतः करू शकलेलं नाही. तर आत्ताची जी सर्वात मोठी बातमी जे काही दुचाकीवरती गंभीर जखमी झालेला आहे. तर आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोरच आहे. जीवितहानी जी काही टळलेली आहे आणि सर्वात जास्त आपल्या समोर हे काय सांगण्यात येणार आहे. सुदैवाने जे काही जीवितहानी जी काही टळलेली आहे अचानक घडलेल्या घटनेमुळे जे काही आपल्या समोर आता जे सुदैवाने जे काही जीवितहानी टळलेली आहे. अचानक आता ज्या बाजारात जे काही गोंधळ झालेला आहे आणि उडालेला नागरिकांशी जे काही संवाद जो काही साधण्यात येणार होता जे काही सुरक्षिततेसाठी पळापळ ही झालेली होती. या संपूर्ण प्रकाराचे CCTV फुटेजही आपल्या समोर होते. आता अंबरनाथ आनंदनगर येथे एका पाठोपाठ 3 ते 4 कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे. तर बघू शकता अंबरनाथमधील आनंदनगर जे काय बघू शकता MIDC जे काय गणेश केमिकल या कंपनीला जी काही भीषण आग लागलेली आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोरच येत आहे. तर बघू शकता गेटवर उभा असलेला एक केमिक्सचा जो काही टँकर जे काही सुद्धा यातून जळून खाक झालेला आहे. आताची गुरुवारी ठाण्यात जे काही पाणी नाहीये. आता गुरुवारी येणाऱ्या गुरुवारी ठाण्यामध्ये पाणी नसणार आहे. तर याची नोंद घ्या. ठाण्यामध्ये राहणारे सर्वांनी जे काही नोंद घ्यावी. तर ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर जे काही प्रभाग या प्रभागात जे काही हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जे काही जलद हे सर्व काही उभारण्यात येणार आहे. तर बघू शकता काही भागातील पाणी पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. सदर कामगार जे काही काम चालू असणार आहे खोदाई जे काही काम चालूच असणार आहे. बघू शकता जलकुंभच्या जे काही 600 जे काही मिली व्यवसायाचे साऊट जे काही बघू शकता जलवाहिनी जे काही बंद करण्यात येणार आहे. स्थलांतरित जे काही करणे आवश्यक आहे. या कामासाठी गुरुवार दिनांक जे काही 12 या रोजी सकाळी 9 ते शुक्रवार दिनांक जे काही रात्री सायंकाळी जे काही बघू शकता सकाळी 9 पर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बघू शकता 12 आणि 13 24 तास रात्रीपासून बघू शकता. आत्ताची सर्वात आजपासून नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांना स्थगिती जे काही बघू शकता आतापासून नवीन जे काही ऑटो रिक्षांना स्थगिती आलेली आहे. तर बघू शकता आजपासून नवीन ऑटो रिक्षा ह्या काय परिवहन जे काही मंत्री प्रताप जे काही सरनाईक ज्यांना जे काही निर्णय करत आहेत. तर सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचं जे काही ठाण्यात रिक्षा चालकाकडून जे काही स्वागत करण्यात आलेलं आहे. रिक्षा चालक मालक संघटनेकडून जे काही ठाण्यात पेढे वाटप केला आनंद व्यक्त जो काही झालेला आहे. मोठ्या प्रमाणात रिक्षांचा जो काही सुळसुळाट हा वाढत असल्याने हा ठाण्यात सर्वात प्रथम हा रिक्षा चालक मालक संघटनेने जे काही सरनाईक यांच्याकडून केल्या होत्या. तर अनेक तक्रारी झालेल्या आहेत. तर परिवहन मंत्र्यांनी आता ई चलन विरोधात जे काही लवकरात लवकर जे काही निर्णय घ्यावा अशी रिक्षा चालकांची मागणी आहे. तर बघू शकता अंबरनाथ आनंदनगर जे काही MIDC मध्ये ते लागली भीषण आग. तर बघू शकता अंबरनाथ आनंदनगर MIDC मध्ये लागली भीषण आग. तर आत्ता केमिस्ट कंपनीला जे काही लागली आग. आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी होती. शिक्षण विभागाचा जो काही सावळा जो काही गोंधळ ॲडमिशन पोर्टलवरती शाळेऐवजी जे काही मंदिरातच जे काही लोकेशन आहे आपल्या समोरच होते. तर
RTE जे काही बघू शकता अंतर्गत इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात जे काही RTE जे काही प्रवेशाबाबत शिक्षण विभागाचा भोंगळ जे काही कारभार समोर आला आहे, तर कोपरगाव येथील एका शाळेबाहेर जे काही थेट मंदिराचे जे काही लोकेशन RTEच्या ॲडमिशन पोर्टलवरती जे काही नमूद आहे, त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास पालकांना अडचण निर्माण होत आहे. आताची सर्वात भिवंडी जे काही शहरातील कचेरीपाडा तर परिसरामध्ये लाकडाचे जे काही वखाराला जे काही भीषण आग लागलेली आहे, बघू शकता आगाच्या, आणि सर्वात लाकडी वखारात जे काही मोठ्या प्रमाणात बांबू साठवणूक जे काही करण्यात आलेली आहे, तर बांबू हे होऊ शकतात, बघू शकता झाडी झुडपाला जे काही अज्ञात जे काही कळालेलं नाहीये. आताची सर्वात मोठी बातमी होती तर आग आहे. या आगीमुळे फळांचे 3 ते 4 दुकान जळून खाक झालेले आहेत. तर बघू शकता फळांचे 2 ते 3 जे काही खाक झालेले आहेत जळून. तर धक्कादायक शिक्षक जे काही बघू शकता पत्नीच्या खुनाखाली पतीची 1 लाखांची जे काही सुपारी, अपघाताचे नाटक उघड. तर बुलढाणा जिल्ह्यातील जे काही जळगाव नामोद जे काही बघू शकता, तर तालुक्यातील कवळक जे काही गावाजवळ जे काही 2 मार्च रोजी झालेल्या शिक्षिकाला जे काही वृषाली गावडे यांचा दुचाकी अपघात, या प्रत्यक्षात जे काही नियोज हे करत होते पोलीस तपासात उघड झाले आहे. तर बघू शकता बच्चू कडू यांनी आंदोलन केलं म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम सर्वांसमोर हे काही आम्ही जो निवडणुकीमध्ये जो शब्द मांडलेला आहे, तर बघू शकता आताचा कर्जमाफी शब्द जो काही पूर्ण केला, मेळघाट हे मधील सर्व प्रश्न सोडवण्याचा जे काही आम्ही प्रयत्न करेल. स्काय जे काही बघू शकता स्काय वॉच व काम सुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येईल. हे सरकार शेतकरी व सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आताची जे काही बघू शकता विदर्भात तापमानाचा जो काही पारा हा वाढलेला आहे. अकोल्यात सर्वाधिक जे काही तापमान हे निर्माण झालेलं आहे. बघू शकता आत्ताची जरा महत्त्वाची बातमी आहे, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील जे काही तापमान 3 दिवसाचा जे काही येलो अलर्ट हा जाहीर झालेला आहे. तर आत्ताची जी काही भूसंपात जे काही जमिनीची जे काही गेली, सर्वात मोबदलाची नाही तर रस्त्याचे जे काही कामही नाही. सासवड येथील शेतकऱ्यांची परिस्थिती काय झालेली आहे बघू शकता. तर सासवडमधील 2 दिवसाचे जे काही मुक्काम आटपून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे जे काही सासवडमधून ज्या रस्त्याचे जे काही मार्गस्थ जे काही रस्त्यावरील वीट फाटा व बोरावडे जे काही बघू शकता मळा, अशा 1.5 किलोमीटर रस्त्याचे जे काही काम रखडले असून भूसंपादन जे काही बघू शकता होऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसून त्या रस्त्याचे जे काही कामही अपूर्ण आहे. त्यामुळे भूसंपादन जे काही बघू शकता शेतकऱ्यांना त्याचा मोठा जो काही फायदा हा येणार आहे. बघू शकता 33 वर्षाचा मावळ पंचायत समिती बघू शकता राष्ट्रवादीचा जो काही बघू शकता सर्वात मोठा जे काही उपसभापती आणि सर्वात जास्त पदावरती राष्ट्रवादीचे उमेदवार विराजमान जे काही मावळ तालुक्यातील झालेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे जे काही बघू शकता दमदार कामगिरी केलेली आहे. तर 15 जागांवरती विजय मिळवलेला आहे. या निकालामुळे जे काही सर्वात जास्त भाजपाचा जे काही मावळमध्ये पूर्णपणे धुव्वा उडल्याची जे काही चित्र पाहायला मिळत आहे. आणि सर्वात जास्त आजची बातमीच आहे बघू शकता 4 वाजताची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतूक नियोजन व प्रकल्पासाठी जे काही 750 हे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघू शकता पुणे महानगरपालिका आज महानगरपालिका आयुक्त सादर केलेला आहे. तर पुणे महानगरपालिका महत्त्वाचे रस्ते वाहतूक कोंडी कमी करणे, तर उड्डाणपूल नदीवरील जे काही सर्वात मोठे जे काही पुलाचे नियोजन हे करण्यात आलेले आहे. तर प्रायोगाने जे काही पुणे शहरातील 5 रस्त्यावर ॲड पार्कचे नियोजन करण्यात आलेले आहे. तर आताच्या या व्हिडिओवरती इथेच थांबूया. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.